नमस्कार, आदित्य कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण छान अशी हॉटेलसारखी भेंडी मसाला बनवणार आहोत। तर मग आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वप्रथम आपण छान अशी भेंडी कट करून घेणार आहोत। त्यासाठी आपण अशी साइडने अशी कट करून घ्यायची आहे आणि अशीच मोठी मोठी ठेवायची आहे। फक्त मधातून एक चीर पाडून घ्यायची आहे, जेणेकरून मसाला छान भेंडीमध्ये उरला जातो। मोठी भेंडी असेल तर त्याचे 2 तुकडे करून घ्यायचे आहेत। तर मी इथे सर्व भेंडी अशी छान अशी कट करून घेतलेली आहे। तर इथे आपल्याला आता भेंडी फ्राय करून घ्यायची आहे। तर त्यासाठी कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। तेल छान गरम झाले की त्यामध्ये आता आपण भेंडी टाकून घेऊया आणि भेंडी एक मध्यम आचेवर छान 5 ते 6 मिनिटे परतून घेऊया। एक 6 ते 7 मिनिटे मी इथे भेंडी छान अशी फ्राय करून घेतलेली आहे। तर ती आता आपण काढून घेऊया। आता आपल्याला इथे याच कढईमध्ये आणखी 1 ते 1.5 पळी तेल टाकून घ्यायचं आहे। तेल छान गरम झाले की त्यामध्ये टाकायचं आहे जिरं। एक अर्धा चमचा जिरे आहेत। जिरे छान फुलले की त्यामध्ये ठेचून घेतलेलं लसूण घालायचं आहे। लसूण छान हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्याचबरोबर 2 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे ती यामध्ये घालायची आहे। लसूण आणि मिरची हलकीशी परतत आली की त्यामध्ये आपण एकदम बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात। एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे। आता कांदा छान हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतला की त्यामध्ये आता टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे मी त्यामध्ये घालायची आहे। छान मिसळून एक 3 ते 4 मिनिटे प्युरी ते छान आपल्याला परतून घ्यायची आहे। टोमॅटोची प्युरी छान परतली की यामध्ये आता घालायचं आहे चवीपुरतं लाल तिखट, धना पावडर आणि थोडासा गरम मसाला। मसाले छान यामध्ये परतून घ्यायचे। मसाले हलकेसे परतले की यामध्ये घालायचं आहे दही। एक साधारण 2 मोठे चमचे दही घेतलेले आहे ते यामध्ये घालायचं आहे। छान मिसळून घ्यायचं आहे आणि आता 3 ते 4 मिनिट आपण याला छान असं परतून घेऊयात। हे सर्व छान असं परतले की यामध्ये घालायची आहे आता भेंडी, जी की आपण परतून घेतलेली आहे ती छान यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। मिसळून घेतली की यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे।
थोडंसं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आपण रस्सा भाजी बनवणार आहोत, त्यामुळे छान मिसळून घ्यायचं आहे. यामध्ये घालूयात आता चवीपुरतं मीठ छान यामध्ये मिसळून घेऊयात. मीठ छान मिसळलं की यामध्ये आता कसुरी मेथी आपण टाकून घेऊयात. हातावरती क्रश करून छान यामध्ये कसुरी मेथी आपल्याला टाकून घ्यायची आहे. छान मिसळून घ्यायचे आहे. आणि 1-2 मिनिटे आपल्याला छान ही भाजी आता शिजवून घ्यायची आहे. तर इथे 2 मिनिटे मी छान भेंडी मसाला शिजवून घेतलेला आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि आपला इथे भेंडी मसाला तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने इथे आपला चमचमीत असा भेंडी मसाला तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.